So hello friends, in our previous lecture we already completed our unit 2.5, the book review Swami and Friends by R.K. Narayan. या लेसनमध्ये आपण R.K. नारायण यांनी लिहिलेलं स्वामी अँड फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे या पुस्तकाची समीक्षा आपण बघितली, ज्याला बुक रिव्ह्यू असं म्हणतो आपण. नाव टुडे वी आर गोइंग टू कंप्लीट द इंग्लिश वर्कशॉप ऑफ द सेम लेसन. ओके, so come on page number 71. Here the English workshop of the same lesson, Swami and Friends, the book review. Okay, what is the first question here? See, I read the question. Refer to the story The Boy Who Broke the Bank, that means lesson 2.2 by Ruskin Bond. Read it carefully and write a review of the same, keeping the following points in mind. So here are some points given below and we have to write the book review of the story The Boy Who Broke the Bank. The Boy Who Broke the Bank हे लेसन नंबर 2.2 जे काही आहे त्याबद्दलचं बुक रिव्ह्यू आपल्याला इथे लिहायचं आहे. काही खाली पॉईंट्स दिलेले आहेत. थ्रू दॅट पॉईंट्स वी हॅव टू राईट डाऊन द बुक रिव्ह्यू. सो मुलांना इथे ऑलरेडी मी तुम्हाला बुक रिव्ह्यू दिलेला आहे विथ द पॉईंट्स. ओके, what is the first point here? Name of the story, writer and author. Okay, so what is the story? आपण कुठल्या स्टोरीचं बुक रिव्ह्यू करतो आहोत? द बॉय हू ब्रोक द बँक. हू इज द ऑथर? रस्किन बॉन्ड हे लेखक आहे. देन द नेक्स्ट पॉईंट इज टाईप ऑफ स्टोरी, की कुठल्या प्रकारची ही स्टोरी आहे? इट इज अ कॉमेडी. ओके, then background and setting, that means we have to tell the time and place when this story had happened. Okay, so this story is about a few decades ago. It happens in a small town, Pimpalnagar, which is neither a city nor a town. की पिपलनगर या ठिकाणी जे एक शहरही नाही आहे आणि छोटं गावही नाही आहे, अशा ठिकाणी ही गोष्ट घडलेली आहे. दॅट इज द बॅकग्राऊंड अँड सेटिंग, दॅट मीन्स टाईम अँड प्लेस. नाव विच आर द मेन कॅरेक्टर्स. कुठले मेन कॅरेक्टर्स आहे स्टोरीमध्ये? द मेन कॅरेक्टर्स इज नथू द स्वीपर बॉय. द अदर कॅरेक्टर्स आर सेठ गोविंदराम, सीताराम द वॉशरमन सन, मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण, मिस्टर भूषण, कमल किशोर द ओनर ऑफ द फोटोग्राफी शॉप, दीपचंद अ बार्बर, ओल्ड गणपत that means the beggar, the bank manager and many people in the crowd. So these are the main characters in the story. Then the next point is problem faced. Okay, which problem is revealed in this story? What is the problem that revealed in a story? So that is the problem faced. The sweeper boy Nathu didn't get his salary. This news spread through the town. Actually, there was no problem in the bank, but all the people wanted to get their money back urgently. As we know that it is not possible for any bank to keep all the cash ready, the manager needed some time to bring cash. But the people did not have patience. That's why the problem occurs. So this is the problem that revealed in the story. Then the next point is language use. How the language is used in this story? The language used is lucid. No, it is easy to understand. Lucid means ओघवती, अगदी साधी आणि सोपी अशी लँग्वेज यामध्ये वापरलेली आहे. नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट यू लाईक अबाउट द स्टोरी. ह्या स्टोरीबद्दल तुम्हाला काय आवडलं? द स्टोरी इज एंटरटेनिंग. इट ऑल्सो टेल्स अस हाऊ द रूमर स्प्रेड. या स्टोरीमध्ये काय आवडलं आहे की ही स्टोरी एंटरटेन करणारी आहे आणि त्यामध्ये आपल्याला मेसेज मिळतो की कशा प्रकारे रूमर, अफवा जी आहे ती इन्स्टंटली स्प्रेड होत असते. देन व्हॉट यू डिड नॉट लाईक अबाउट इट, की ह्या स्टोरीबद्दल तुम्हाला काय आवडलं नाही ते पण इथे लिहायचं आहे. द पीपल डोंट थिंक एनिथिंग बिफोर एक्सप्रेसिंग देअर ओपिनियन. आय डोंट लाईक दिस थिंग, की लोक काहीही बोलण्याच्या पूर्वी विचार करत नाही. दे हॅव टू एक्सप्रेस देअर व्ह्यूज इन्स्टंटली. की लोक आपलं व्ह्यूज लगेच देत असतात, आपलं ओपिनियन काहीही विचार न करता देत असतात. सो दिस इज द थिंग आय डोंट लाईक इन दिस स्टोरी. ओके,
अँड द लास्ट पॉईंट इज युअर जनरल ओपिनियन ऑफ द स्टोरी, की काय तुमचं जनरल ओपिनियन आहे या स्टोरीबद्दल. सो दिस इज अ व्हेरी नाईस अँड इंटरेस्टिंग स्टोरी. इट मेक्स अवर माइंड क्युरियस. वी आर नो very easy to know that what will happen next, and I think everyone will eager to know what will happen next. I think everyone will enjoy the story. Okay, so this is very easy story, interesting story. आणि काय पुढे घडणार आहे हे आपल्याला सतत वाटत राहतं, क्युरियस आपण होत असतो. सो इट इज अ व्हेरी क्युरियस स्टोरी ऑल्सो. सो दिस इज द जनरल ओपिनियन ऑफ द स्टोरी. ओके, सो अशा प्रकारचं एक बुक रिव्ह्यू असलं पाहिजे आपलं. सो ह्या पॉईंटनुसार आपण द बॉय हू ब्रोक द बँक या स्टोरीचं बुक रिव्ह्यू लिहिलेलं आहे. नाव द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन? ॲक्च्युली द नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट अ ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन. की पुढचा जो काही प्रश्न आहे हा ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशनचा आहे. बिकॉज ऑन पेज नंबर 72 यू हॅव अ डायग्राम हियर, अँड विथ द हेल्प ऑफ दॅट डायग्राम यू ॲक्च्युली राईट अ स्टोरी अबाउट इट. की आपल्याला जो क्वेश्चन नंबर 5 असतो की नाही ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशनबद्दलचा, तो इथे आपल्याला दिलेला आहे. 72 या पेजवर तुम्हाला एक डायग्राम दिलेला आहे आणि त्या डायग्रामच्या आधारे विथ द हेल्प ऑफ दॅट clues we have to write down a story. So what is the question here? Question number 2, look inside your thinking hat. Okay, you have to think yourself and write down a story. So read the evidence sentences given below and offer a possible explanation of what happened in this house. Make up some questions to gather more information. So या डायग्राममध्ये जे काही क्वेश्चन्स दिले आहेत त्याच्या आधारे त्या घरामध्ये काय घडलं असेल ही स्टोरी तुम्ही लिहायची आहे. ओके, नाव कलेक्ट युअर ऑल एव्हिडन्स अँड राईट अ स्टोरी इन युअर नोटबुक. गिव अ सुटेबल टायटल आल्सो. ओके, सो पेज नंबर 72वर जो डायग्राम दिलेला आहे त्यामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ते ऑलरेडी मी इथे दिलेले आहेत तुम्हाला बघा. सो या डायग्रामच्या मध्ये काय दिलं आहे, व्हॉट कम्स टू माइंड वेन यू हिअर द वर्ड मिचिवस. की मिचिवस हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय येतं. सो सिनोनिम्स आपण इथे लिहायचे आहेत. मिचिवस मीन्स नॉटी, बॅड, ट्रबल अदर्स, ट्रबलसम. की मिचिवस म्हणजे खोडकर, ज्याला आपण नॉटी म्हणतो की नाही. बॅड किंवा ट्रबल अदर्स, दुसऱ्याला त्रास देणारा, त्रासदायक ठरणारा. हे शब्द आपल्या डोक्यामध्ये येतात, मनामध्ये येतात जेव्हा आपण मिचिवस हा शब्द बघतो. देन ह्या डायग्रामच्या चारही बाजूला काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत किंवा काही क्ल्यूज दिलेले आहेत. ते म्हणजे देअर वर चिल्ड्रन्स फुटप्रिंट्स इन द किचन. मुलांचे पायाचे ठसे किचनमध्ये होते कारण ते आपण गेसिंग करायचं आहे. मे बी देअर वेअर मेनी चिल्ड्रन, मे बी दे वर इटिंग समथिंग. ओके, देन एका बाजूला काय म्हटलं आहे, द किचन वॉज मेसी विथ फूड स्पॉइल्ड. ओके, द चिल्ड्रन वेअर प्लॅनिंग टू गेट समथिंग टू ईट. की किचन खूप मेसी झालं होतं, खूप घाणेरडं झालं होतं. त्याचं कारण काय आहे की कदाचित मुलं त्या ठिकाणी मस्ती करत होते आणि काहीतरी खात होते. देन एका बाजूला म्हटलं आहे, मदर फाउंड एम्प्टी जार्स ऑफ. की आईला काय सापडलं किचनमध्ये, एम्प्टी जार्स ऑफ मे बी बिस्किट्स, मे बी लड्डूज. यू कॅन राईट चिवडाज, ग्राउंडनट्स, ड्राय फ्रूट्स, व्हॉट एव्हर केम इन युअर माइंड. ओके, तुमच्या मनामध्ये जे काही आलं ते तुम्ही इथे लिहायचं आहे. सो या ठिकाणी एक स्टोरी मी तुम्हाला तयार करून दिलेली आहे. स्टोरीला टायटलसुद्धा दिलेलं आहे, मिचिवस बॉईज. ओके, सो आय रीड द स्टोरी. One day when mother was not at home, Sonu, who was just 10 years old, called his friends. All his friends came. They were very happy because they were going to enjoy themselves. All the boys went into kitchen. They were searching for something to eat. Sonu bought 2 chairs from the living room.
With the help of his friends, he climbed up and he got the jars of biscuits and chocolates. All the boys were very happy. They opened the jars and ate up everything. Even they didn't clean the kitchen. When mother returned home, Sonu was not at home. He was playing with his friends. Mother saw the dirty kitchen. Pieces of biscuits were lying here and there. Mother was very angry. Okay. She called Sonu. Sonu came. He was frightened. Mother said, "What have you done here?" Sonu said, "I didn't do anything." Mother said, "I will tell about this to your father. He will punish you." Sonu began to cry because he knew that his father was very strict. Sonu said, "I am sorry, mother. I will never do it again." Sonu cleaned the kitchen. He had made up his mind never do anything wrong. So in this way you have to write the story. सो अशा प्रकारे सोनू हा जो मुलगा आहे तो कशा प्रकारे मित्रांबरोबर त्याने खोडकरपणा केलेला आहे किचनमध्ये आणि आई कशी रागवली आहे त्याला आणि त्यानंतर सोनूने आपण अशा प्रकारे कुठलीही गोष्ट करायची नाही असं ठरवलं आहे. सो अशी एक साधी सोपी गोष्ट आपण इथे तयार केलेली आहे. नाउ क्वेश्चन नंबर 3 हियर. हियर यू हॅव अ टॅब्युलर डायग्राम. ओके, क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला ट्रॅब्युलर डायग्राम दिलेला आहे. प्रश्न काय आहे? आयडेंटिफाय द न्यू वर्ड्स अँड फ्रेजेस विच सीम टू बी इम्पॉर्टंट इन द रिव्ह्यू. ओके, ट्राय टू गेस देअर मीनिंग फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. यू कॅन यूज अ डिक्शनरी टू कन्फर्म इट. फिल अप द टेबल. ओके, सो या लेसनमध्ये जे नवीन शब्द आलेले आहेत त्याबद्दल आपण इथे लिहायचं आहे. व्हॉट आर द कॉलम्स हियर? द फर्स्ट कॉलम इज वर्ड, की तो शब्द असणार आहे. सेकंड कॉलममध्ये मीनिंग कॉन्व्हेंट, त्या शब्दाचं मीनिंग लिहायचं आहे. वन सिनोनिम अँड अँटोनिम, की त्या शब्दाचं सिनोनिम किंवा अँटोनिम्स मीनिंग किंवा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. देन द वर्ड क्लास. वर्ड क्लास मीन्स व्हॉट द वर्ड इज अबाउट. नो सॉरी, मे बी द वर्ड इज ॲडजेक्टिव्ह, वर्ब, adverb, whatever the word is, we have to mention in the word class. Then the other forms. Other forms म्हणजे त्याचा कुठला दुसरा फॉर्म तयार होतोय का, to adding the prefix or suffix like that. Okay, and the last column is translation in mother tongue, की त्याचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा आहे. सो एक शब्द आपल्याला इथे दिलेला आहे मिचिवस. ओके, मिचिवस म्हणजे त्याचा अर्थ दिला आहे नॉटी बट इनोसंट. सिनोनिम्स इथे म्हटलं आहे नॉटी, ट्रबलसम. ओके, अँटोनिम्स दिलं आहे गुड अँड वेल बिहेव्ड. वर्ड क्लास आहे ॲडजेक्टिव्ह. हा शब्द कुठला आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, सो अदर फॉर्म, त्याचं दुसरे काय फॉर्म्स तयार होतात? मिचिप, मिचिवसली. ओके, आणि त्याचा मराठीतून अर्थ आहे खोडकर. सो अशा प्रकारचे नवीन नवीन शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे आणि लिहायची आहेत. ते इथे ऑलरेडी डायग्राममध्ये, टॅब्युलर डायग्राममध्ये मी दिलेले आहेत. कुठले कुठले नवीन शब्द आलेले आहेत? ओके, नाईटमेअर. नाईटमेअर मीन्स टेरिबल एक्सपिरियन्स. ओके, पुढे त्याचं सिनोनिम्स आहे हॉरिबल ड्रीम. वर्ड क्लास कुठला आहे? हा शब्द काय आहे? नाऊन आहे. ओके, सो अदर फॉर्म्स त्याचा कुठलाही तयार होत नाही आणि मराठीतून मिनिंग आहे दुःस्वप्न. ओके, नाईटमेअर म्हणजे दुःस्वप्न. पुढचा शब्द आहे हॅरॅश. हॅरॅश मीन्स ट्रबल ऑर टू वरी. देन सिनोनिम्स इथे आहे ट्रबल, रिपीटेड अटॅक्स. ओके, हा शब्द आहे वर्ब. नो, इट इज अ वर्ब फॉर्म. द अदर फॉर्म इज हॅरॅशमेंट. मराठीतून अर्थ आहे त्रास देणे किंवा छळणे. द नेक्स्ट वर्ड इज सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह मीन्स क्विक टू रिसीव्ह और इम्प्रेसिव्ह. इम्प्रेशन ज्याला इथे म्हटलेलं आहे. अँटोनिम्स आहे इनसेन्सिटिव्ह. हा शब्द काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. अदर फॉर्म आहे सेन्सिटिव्हिटी. ओके, दॅट मीन्स द adverb form of the sensitive.
मराठीतून अर्थ आहे संवेदनक्षम. ओके. द लास्ट वर्ड इज इम्प्रूव्ह. इम्प्रूव्ह मीन्स टू मेक बेटर. त्याचं अँटोनिम आहे deteriorate. Okay, make worse. So deteriorate means to make it worse and worse. Okay, this is the verb form. Okay, the other form is improvement, improvable. आणि मराठीतून अर्थ आहे सुधारणे. सो अशा प्रकारचा हा टॅब्युलर डायग्राम सुद्धा आपण इथे कंप्लीट केला आहे. नाव question number 4 here. Find from the lesson the noun forms of. इथे शब्द दिलेले आहेत, त्याचं नाउन फॉर्म्स आपल्याला तयार करायचं आहे. हॅपन, हॅपनिंग. हॅपनिंग इज अ नाउन फॉर्म ऑफ हॅपन. ट्रू, ट्रूथ. सिम्पल, सिम्प्लिसिटी इज अ नाउन फॉर्म. कंक्लूड, conclusion is a noun form. Then the next, find verb forms of. वर्ब फॉर्म आपल्याला तयार करायचा आहे. हेट्रेट, हेट. थॉट, थिंक. मीनिंग, मीन. इम्प्रूव्हमेंट, टू इम्प्रूव्ह. डिस्क्रिप्शन, टू डिस्क्राईब. ओके. आणि इथे एक ॲक्च्युली पुस्तकामध्ये दिलेला नाही पण एक्स्ट्रा शब्द इथे दिला आहे, ॲट्रिब्युशन, टू ॲट्रिब्यूट. ओके. देन फाइंड ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स ऑफ. इथे आपल्याला विशेषण फॉर्म्स तयार करायचे आहे. टॉक, टॉकेटिव्ह. इंटरेस्ट, इंटरेस्टिंग. प्युरिटी, प्युअर. टेक्निक, टेक्निकल. लिटरेचर, लिटररी. सो असे अनेक फॉर्म्स ॲक्च्युली ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स या बुकमध्ये आहे. ओके. की लिटररी, अनलिटररी वगैरे अशा प्रकारचे फॉर्म्स आपण या ठिकाणी लिहू शकतो. सो मेनी ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स यू कॅन फाइंड इन दिस स्टोरी. नाव हे आपण बघितलं. पुढचा प्रश्न आहे स्कीमिंग आणि खाली म्हटलेलं आहे स्कॅनिंग. ओके. स्कीमिंग मीन्स वाईल यू रीड फॉर अ रिव्ह्यू यू शुड नो. की एखाद्या स्टोरीचं किंवा एखाद्या पुस्तकाचं जेव्हा आपण बुक रिव्ह्यू करत असतो, समीक्षा करत असतो, तेव्हा आपल्याला या दोन गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एक म्हणजे स्कीमिंग आणि दुसरं म्हणजे स्कॅनिंग. ओके. स्कीमिंग म्हणजे काय, की त्या पुस्तकाचा सारांश आपल्याला द्यायचा असतो. म्हणजे इथे जसं आपल्याला पॉईंट दिलं आहे, व्हॉट इज द टायटल, टेक्स्ट, कॉन्टेक्स्ट, व्हॉट एक्झॅक्टली इट टू बी रीड. जसं आपण द बॉय हू ब्रोक द बँकचं आपण समीक्षा केली की नाही, तशा प्रकारचे इथे समीक्षा करत असताना दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत, त्या म्हणजे स्कीमिंग आणि स्कॅनिंग. जसं मी तुम्हाला म्हटलं की स्कीमिंग म्हणजे त्या गोष्टीचं सारांश इथे लिहायचं आहे. त्याचं पूर्णपणे ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, टायटल असेल, ऑथर असेल वगैरे, काय स्टोरीचा फॉर्म काय आहे, याला म्हणतात स्कीमिंग करणे. अँड देन स्कॅनिंग. स्कॅनिंग म्हणजे काय, की त्या पुस्तकाबद्दल थोडक्यात लिहिणे, की थोडासा छोटासा दृष्टिक्षेप त्या पुस्तकाबद्दल टाकणे, असं त्याला स्कॅनिंगचा अर्थ आहे. ओके. सो यू हॅव टू गो थ्रू ऑल द पॉईंट्स ऑफ स्कीमिंग अँड स्कॅनिंग अँड कीप इन माइंड दॅट हाऊ टू राईट अ बुक रिव्ह्यू. सो स्कीमिंग अँड स्कॅनिंग ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. बुक रिव्ह्यू कसा लिहायचा आहे याबद्दलची माहिती तुम्हाला इथे फक्त दिलेली आहे. यू जस्ट टू कीप इट माइंड. ओके. हे फक्त तुम्ही मनामध्ये ठेवायचं आहे आणि बुक रिव्ह्यू करायचा आहे एखाद्या गोष्टीबद्दलचा, पुस्तकाबद्दलचा. शेवटचं प्रोजेक्टसुद्धा तुम्हालाच करायचं आहे अ बुक रिव्ह्यूबद्दल. बघा, राईट अ कम्प्लीट रिव्ह्यू ऑन एनी बुक दॅट यू हॅव रीड रिसेंटली. यूज द फॉलोइंग पॉईंट्स फॉर युअर बुक रिव्ह्यू. सो आपण पहिल्या प्रश्नामध्ये जे पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत तेच पॉईंट्स या ठिकाणी आहेत. सो आपण जसं पहिल्या प्रश्नामध्ये बुक रिव्ह्यू लिहिलं, तशाच प्रकारचं एक तुम्ही रिसेंटली वाचलेलं पुस्तक जे आहे त्याबद्दलचं बुक रिव्ह्यू इथे लिहायचं आहे. त्या पुस्तकाची समीक्षा तुम्हाला इथे करायची आहे खाली दिलेल्या पॉईंट्सनुसार. ओके.
सो जे पुस्तक तुम्ही वाचलं असेल त्याबद्दलचं मत तुम्ही इथे मांडायचं आहे, तुमची समीक्षा तुम्ही इथे मांडायची आहे. सो ज्याला आपण बुक रिव्ह्यू असं म्हणतो. ओके. So children, in this way we completed our English workshop here of page number 71, 72 and 73. Okay. So read it once again. I already given you all the answers. Read it, understood it and write it in your notebook. Okay. We will meet in the next lecture. Okay. So we will meet for 2.6 in the next lecture. Okay. Till then, goodbye.